सध्या महानगरपालिका निवडणुकीसाठी मतदान होत आहे। अनेक दिग्गज नेते मंडळींनी आपला मतदानाचा हक्क बजावलाय। पाहूया या संदर्भातल्या काही बातम्या। पुण्यात शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी मतदानाचा हक्क बजावलाय। खूप प्रसन्न वाटतंय, धनुष्यबाणावर मतदान करण्याची संधी मिळाली। व्यवस्था चांगली आहे। काल फार अशांत वातावरण होतं। गैरप्रकाराचा दबाव मतदारांवर पडणार नाही। मतदान केंद्रावर काही ठिकाणी दुजाभाव करण्याचा प्रयत्न होतोय असं गोरे म्हणाल्या। प्रसन्न आणि छान वाटते, कारण पहिल्यांदाच मला मॉडेल कॉलनीमध्ये धनुष्यबाणावर मतदान करायची संधी मिळाली। तर मतदान गुप्त असतं, आता माझं मतदान तर जगजाहीर आहे। तर मला आपल्याला सांगायचं आहे की व्यवस्था चांगली आहे, परंतु सिनियर सिटीजनना पायऱ्यावरून आणण्यासाठी जेवढी व्यवस्थित व्यवस्था पाहिजे तेवढी नाही आहे। पण आतमध्ये गेल्यावर प्रत्येक ठिकाणी ज्या पायऱ्या होत्या आधी विद्याभवन शाळेमध्ये, त्याच्यापेक्षा व्यवस्था चांगली आहे। परंतु झालंय काय की मतदार यादीमधले जे जुने मतदार होते, म्हणजे जे वयाने जास्त झालेत उलटे, त्यांना इकडे केलेलं आहे शिफ्ट, आणि बाकीचे जे मतदार आहेत ते तिकडे आहेत। प्रत्येक ठिकाणी पायऱ्या या शाळांमध्ये असतातच की ज्या चढताना सिनियर सिटीजनना त्रास होतो। रांगेत उभं राहायला सुद्धा रांगेत फार अपुरी जागा आहे। पण ठीक आहे, शेवटी मतदानाच्या अधिकारासाठी आपण हे सगळं स्वीकारत असतो। सगळीकडे महाराष्ट्रामध्ये मतदान चाललेलं असताना काल फार अशांत वातावरण होतं, परंतु त्याच्यामुळे मतदान आहे आणि निवडणूक आहे याची जाणीव मतदारांपर्यंत झालेली आहे। आणि ज्या प्रकारे काही गैरमार्गांचा उपयोग होतोय, तर त्याचा कुठलाही दबाव मतदार न घेता निर्भयपणाने मतदान करतील अशी मला खात्री वाटते। पुणे शहराच्या मध्ये प्रत्येक ठिकाणी, काही वॉर्डांमध्ये जाऊन आले मी, प्रत्येक ठिकाणी उत्साहाचं वातावरण आहे। काही ठिकाणी मोबाईल आत नेत असताना दुजाभाव केला जातोय अशी तक्रार पण माझ्याकडे आलेली आहे। काही लोक जे एकटे येतात त्यांना मतदान करण्याच्या आधी त्यांचा मोबाईल कुठे ठेवायचा कळत नाहीये, आणि मग मोबाईल ठेवून द्या म्हटल्यावर तिथे परत जात आहेत। अशा सुद्धा तक्रारी काही ठिकाणून आल्या आहेत। तर एक व्यवस्थित माहिती लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे की इथे मतदानाच्या आधी तुमचा मोबाईल ठेवता येईल। ते आता या क्षणी जरी शक्य नसलं तरी आलेल्या मतदारांना गाईड करण्यासाठी एखादा अधिकारी बाहेर सुद्धा त्यांनी अधिक जास्तीचा ठेवायला पाहिजे किंवा बोर्ड लावायला हवा होता असं मला वाटतं। पण याच्या पलीकडे अतिशय चांगलं वातावरण आहे आणि आम्हाला उत्तम प्रकारे लोकांचं सहकार्य मिळेल असं वाटतं। अशांत वातावरण होतं असं म्हणताय, नेमकं कोणामुळे हे अशांत वातावरण झालं, कोण त्याला जबाबदार आहे? एकतर सातत्याने इतर पक्ष जे आहेत लढतीमध्ये ते कसे अदृश्य आहेत हे दाखवण्याची दोन मोठ्या पक्षांमध्ये फार मोठी चुरस चाललेली आहे, आणि त्याच्यामुळे आपला जो चौथा स्तंभ आहे त्यांचेच मन दूषित करून त्यांना प्रभावित करण्याचं राजकारण मोठ्या प्रमाणात चालू आहे असं मी थेट आरोप करते, असं धरायला हरकत नाहीये। की जेणेकरून आमच्या दोघातच चुरस या दाखवायचं आणि बाकीचे पक्ष जे आहेत त्यांचं महत्त्व कमी करायचं। तर हे एक कशामुळे राजकारण होत आहे हे सगळं जगजाहीर आहे। दुसरं मी असं म्हणेन की पैसे वाटणं एक असं आहे की पोल चीट देत असताना निवडणूक आयोगानुसार खर्च द्यावा लागतो, की आमच्या एवढा एवढा खर्च झालेला आहे। आणि आज सुद्धा जे आज जातात पोलिंग एजंट, त्यांची पण जेवणा खाण्याची व्यवस्था करणं हे पक्षांवर बंधनकारक आहे। अशा वेळेला त्याच्यासाठी काही कोणी केलं तर त्या मुद्द्यावरून सुद्धा गैरसमज जसे होत आहेत, तसं दुर्दैवाने अनेक ठिकाणी रात्रीच्या वेळेला परवानगी प्रचाराची दिल्यामुळे प्रचाराच्या ऐवजी अपप्रचार आणि पैशाचं वितरण होत आहे अशा तक्रारी आहेत। पण जे प्रामाणिक उमेदवार आहेत त्यांना भेटण्याची संधी मिळाली आहे हे पण खरं आहे। काही भाजप केलेलं आहे का? तुम्ही म्हणता की दोन प्रमुख पक्षांनी माध्यमांमध्येच राहायचं असं ठरवलेलं होतं, ते ठरवून झालेलं आहे एकमेकांमध्ये? मी एका दोघांच्या पैकी जे दुसऱ्या नंबरला याची शक्यता असते त्यांच्याकडून ठरवून झालेलं आहे। ताई, आता काही तक्रारी यायला लागले ते की वडगाव शिरी असेल किंवा धानोरी कळसमध्ये असेल, त्या ठिकाणी मशीनमध्ये जे निवडणूक अधिकारी तक्रार घ्यायला तयार नाहीत शिवसेनेच्या उमेदवारांची। त्या संदर्भामध्ये जे केंद्र प्रमुख आणखी निवडणूक प्रक्रियेचे प्रमुख असतात त्या सगळ्यांनी ताबडतोब दखल घ्यायला पाहिजे। आणखी त्याच्यात काही अडचण असेल तर मी परत एकदा सांगू इच्छिते की मुंबईमध्ये एकदाच मतदान एकच वॉर्डामध्ये आहे, एक उमेदवार। बाकी महाराष्ट्रामध्ये सगळीकडे प्रभाग असल्याने 4 वेळेला मतदान करणं गरजेचं आहे। पण काही लोक ज्यांना खात्री आहे स्वतःला मिळणार नाहीये, असे पराभूत होणाऱ्या उमेदवारांचे प्रचारक व्हॉट्सअपवरून सरळ सरळ मेसेज पाठवत आहेत की 4 ठिकाणी तुम्ही बटन दाबा मुंबईमध्ये। म्हणजे हजारो लोक जर का असं खोटं करायला लागले तर मतदार जो आहे तो गोंधळून जाऊ शकतो की आपल्याला 4 मतपत्रिका मिळाल्याच नाहीये, तर मग आपल्या उरलेल्या मतांचं काय झालं। मी परत तुमच्या मार्फत विनंती करते की मुंबईमध्ये एका वॉर्डामध्ये एक मतदान आहे आणि उर्वरित सर्व मग पुणे आहे, बाकी अकोला आहे, अमरावती, या सगळ्या ठिकाणी 4 प्रभाग आहेत आणि त्यामुळे 4 वेळेला आपल्याला बटन दाबायचंय।
त्याची जाणीव सुशिक्षित मतदारांनी ठेवली पाहिजे आणि निराधार बातम्या ज्या आहेत त्या व्हॉट्सअपवरून पाठवणाऱ्या लोकांच्या बद्दल ताबडतोब कारवाई सुद्धा गरजेची आहे. चंद्रकांत पाटील यांनी आता आकड्यांचं गणित मांडलेलं आहे. मुंबईमध्ये भाजपला 90 जागा आणि शिवसेनेला 40 जागा मिळतील. हे मान्य आहे तुम्हाला? मला असं वाटतं की या संदर्भामध्ये मुंबईतले आमचे जे प्रचारामध्ये प्रमुख आहेत शिंदे साहेब ते त्याबद्दलचं मत मांडतील. पण मला असं वाटतं की घोडा मैदान जवळच आहे. उद्याच आपल्याला या संदर्भातले आकडे काय ते कळणार आहेत आणि म्हणून याबद्दलचे अंदाज कोणाचे चांगले निघू शकतात, परंतु त्यांचे काय अंदाज असतील ते आज मतदान व्हायच्या आधीच अंदाज का सांगतो माणूस, म्हणजे इतरांचे उमेदवार आणि मतदारांनी खचावं हे त्यांचं राजकारण असतं. पुण्यात 120 जागा लागतील गणेश बिडकरे म्हणतात आणि दादाही म्हणतात 115 ते 20च्या जागाच्या आसपास. त्यांचंच मैदान, त्यांचाच क्रिकेट, त्यांचाच बॉल, त्यांचेच अंपायर, त्यामुळे ते स्वतः ठरवून सांगतात काय चाललंय ते. पण ठीक आहे, पुढच्या काळामध्ये जे काय होईल त्याच्यामध्ये आपल्याला समोर दिसेलच काय सत्य आहे ते. दुसरीकडे काय होणार आहे? मुरलीधर मोहोळ असं म्हणाले की आम्हाला कुणाच्याही पाठिंब्याची गरज नसणार आहे, स्वबळावर आम्ही महापौर होतो. तर हेच वाक्य ते लोकसभेच्या आधी बोलले असते तर बरं झालं असतं असं मला वाटतं, परंतु लोकसभेच्या नंतर ते हे सर्व विसरलेले आहेत युतीचा धर्म आणि त्याच्यानंतर खूप अहंकाराचा वारा त्यांच्यापर्यंत पोचलेला आहे. पण ठीक आहे, अहंकाराचा जो गर्व असतो तो काळ त्याच्यावरती उत्तर देत असतो. आम्हाला एकच वाटतं की आमच्या संदर्भामध्ये खाजगीमध्ये त्यांनी काही जी विधानं केलेली आहेत ठिकठिकाणी, आम्ही एकच जाणार 2च जाणार, तर ही त्यांना शोभणारी नव्हती युती धर्माला. आणि ज्या मोदी साहेबांवर विश्वास ठेवून आम्ही त्यांच्याबरोबर लोकसभा आणि विधानसभेत काम केलं त्या संपूर्ण आम्ही केलेल्या विश्वासाला आणि कामाला हरताळ फासणारी होती. हे मात्र पुणेकर शिवसेनेचे उमेदवार जे आहेत आणि मतदार यांच्या नक्की लक्षात राहणार. त्याच्या निकालानंतर आता भाजप स्वबळावर म्हणते, समजा अजित पवार आणि तुमच्या शिवसेनेला समाधानकारक जागा मिळाल्या तर एक वेगळा पॅटर्न पाहायला मिळेल का? मग हे संपूर्णपणे काय चित्र होते तयार त्याच्यावरती अवलंबून आहे. भूमिका प्रत्येकाचं एकमेकाशी वागणं, आपल्या राजकीय भूमिका, शेवटी एक भाग आहे की आम्ही केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये महायुतीमध्ये आहोत आणि त्यामुळे अशा प्रकारचे मतभेद जरी झाले तरी सुद्धा त्या मतभेदाच्या पलीकडे आम्ही अनेक वेळेला गेलेलो आहे. त्यामुळे परिस्थितीबद्दलचा अभ्यास करण्याच्या आधीच काही एक म्हण आहे बघा मराठीमध्ये, उतावळा नवरा आणि गुडघ्याला बाशिंग, तसे काही पक्षांची परिस्थिती आहे की ते आधीच कायम कुणाबरोबर जायचं याचा पाठिंबा जाहीर करतात. त्यामुळे असला उतावळेपणा आतापर्यंत कधी शिवसेनेने केला नाहीये आणि करणार पण नाहीये. माननीय शिंदे साहेब आम्हाला जसं मार्गदर्शन करतील ते आम्ही स्वीकारणार आणि जे काही असेल जनतेच्या हितासाठी ते आम्ही त्याप्रमाणे आमची भूमिका असेल. काही ज्याप्रमाणे भारतीय जनता पार्टीने अर्थात जे पुण्यातले प्रमुख नेते आहेत मुरलीधर मोहोळ यांनी ज्या प्रकारे तुम्हाला फसवलं, धोका दिला म्हणता येईल युती करू म्हणून, याची दखल घेऊन योग्य वेळी त्यांना उत्तर दिलं जाईल या सगळ्या गोष्टींचं. मला असं वाटतं त्यांनी राजकारणामध्ये काही आम्हाला ज्यांची युती करायची की नाही याच्याबद्दल वरून त्यांना सांगण्यात आलं म्हणून त्यांनी ती युतीची चर्चा केली होती. आम्हाला सुद्धा लक्षात आलेलं होतं की त्यांना युती करायची आहे की नाही आणि त्यांना युती करायची होती ती त्यांच्या टर्म्सवरती करायची होती की ज्याच्यामध्ये उमेदवार कोण असणार ते पण तेच सांगत होते, कोण उमेदवार नको हेही सांगत होते. अशा प्रकारे आमचे दंगेकरांसारख्या जे आमचे उमेदवार होते त्यांच्या घरात आम्ही 2 तिकीटं देणार नाही अशी त्यांनी भाषा वापरली होती. हे आम्हाला कधी कुठलाही स्वाभिमानी पक्ष या गोष्टी मान्य करणार नाहीये आणि धडा वगैरेचा प्रश्न नाहीये. मला असं वाटतं की या निवडणुकीमध्येच त्यांना जे काही परिश्रम करायला लागलेले आहेत त्याच्यामध्ये त्यांना त्याची जाणीव झाली असेल. मालेगाव महापालिका निवडणुकीसाठी शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी आज मालेगावच्या सोयगाव भागातील शुभदा विद्यालयातील मतदान केंद्रावर आपल्या कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावला. यावेळी मंत्री दादा भुसे यांच्या पत्नी, दोन्ही मुली, सुना आदींनी सोबत मतदानाचा हक्क बजावलाय. या निवडणुकीत जनतेनं भरभरून प्रतिसाद दिलाय. ही निवडणूक जनतेनंच हाती घेतली होती. मतदारांकडून मिळालेल्या भरभरून प्रतिसादाच्या जोरावर आपला विजय निश्चित होणार असा विश्वास भुसे यांनी व्यक्त केलाय. मालेगाव महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्राच्या साठी या भागातला एक मतदार नागरिक म्हणून माझ्या कुटुंबाने आत्ताच या ठिकाणी मतदान संपन्न केलेलं आहे. सर्व मतदार राजांना मी विनंती आवाहन करेन, मतदान हे आपलं कर्तव्य आहे आणि येणाऱ्या काळाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी मतदान करावं. आता राजकीय तर मी बोलणार नाही, सर्वांना माहिती आहे मतदान कुठं करायचं आहे. मला विश्वास आहे की जनता भरभरून आशीर्वाद देईल. दादा
जळगाव शहराचे भाजप आमदार सुरेश भोळे यांनी आज आपल्या परिवारासह मतदानाचा हक्क बजावलाय। यावेळी प्रतिक्रिया देताना आमदार सुरेश भोळे यांनी सांगितलं की राज्यातील 29 महानगरपालिकांवर महायुतीचा झेंडा फडकणार आहे। जळगाव महानगरपालिकेत महायुतीच्या 70 जागा येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। तसंच मुंबई महापालिका आणि राज्यातील इतर महापालिकांवरही महायुतीचा झेंडा फडकणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। बोटावरती रंग निळ्याशाहीचा, उत्साह साजरा करूया लोकशाहीचा। म्हणून आज लोकशाहीने जो मतदानाचा अधिकार दिलेला आहे तो अधिकाराचा हक्क बजावताना एक आनंद वाटतोय। माझं मतदान ह्या जळगाव शहराच्या विकासासाठी, माझं मतदान ह्या महाराष्ट्राच्या विकासासाठी, माझं मतदान ह्या भारताच्या विकासासाठी राहील। आणि ह्या माध्यमातून प्रत्येक विकासामध्ये मतदाराची पार्टनरशिप म्हणजे विकासाला मतदान देणं असताना प्रत्येक नागरिकांनी मतदान करावं व आपला हक्क बजावावा असं सर्व मतदार बंधू भगिनींना आवाहन करतो। कारण लोकशाहीमध्ये सर्वात मोठा जर अधिकार असेल तर मतदान, आणि ह्या माध्यमातून सर्व ठिकाणी बघा तुम्ही एखाद्या वेळेला मंदिराला गेला तरी तिथे कोणीतरी ओळखीमुळे लवकर दर्शन होऊ शकतं, पण मतदान एक असं आहे की ते कुठलाही ओळख लागत नाही किंवा वसिला चालत नाही। त्याच्यामुळे इतका मोठा अधिकार आपल्याला लोकशाहीने दिलेला आहे। म्हणून आपण सर्व नागरिकांनी, मतदार बंधू भगिनींनी मतदान करावं असं सर्वांना आवाहन करतो व आपलं मतदान आपल्या विकासासाठी करावं असं सर्वांना नम्रपणे आवाहन करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। यावेळी जर बघितलं तर महापालिकेच्या निवडणुकीची जबाबदारी जी होती ती आपल्याकडे होती, निवडणूक प्रमुख म्हणून आपण ही जबाबदारी या ठिकाणी पार पडलेली आहे। काय वाटते मामा, उद्या या ठिकाणी निकाल पार पडणार आहे, किती जागा महायुतीला मिळणार आहे, भाजपचं मी एक जळगाव शहराचा सेवक म्हणून, भारतीय जनता पार्टी महायुतीचा कार्यकर्ता म्हणून पूर्ण जळगाव शहरामध्ये 19 प्रभागामध्ये आम्ही प्रचार करण्याचा प्रयत्न केला। जनतेचे आशीर्वाद घेतले, आमचे सर्व महायुतीचे उमेदवार त्यांनी सर्वांनी आशीर्वाद घेतले आणि आम्हाला नक्की जनतेच्या चेहऱ्यावरती जो समाधान आणि आनंद वाटत होता की जळगाव महापालिकेवरती जळगाव आपल्या महायुतीचाच महापौर होणार, हा जळगाव शहरांच्या जनतेने ठरवलेला आहे। याच्यामध्ये 70+ महायुतीच्या जागा येतील असा आम्हाला विश्वास आहे आणि आम्ही प्रत्येक वेळेस विकासाच्या मुद्द्यावरती जनतेसमोर गेलो। हे सांगत असताना सर्वच कामं झाली का हेही आम्ही मान्य केलं, नागरिकांना दिलगिरी व्यक्त केली। काही कामं झाली, काही कामं राहिलेली, त्याची जाणीव आम्हाला आहे। येणाऱ्या काळामध्ये आम्ही विकास करण्याचा 100% प्रयत्न करू। पण 2014 नंतर भारतामध्ये आदरणीय भारताचे पंतप्रधान मोदी साहेबांचं नेतृत्व भारत देशाने मान्य केलं। त्याच्याच पाठीमागे राज्यामध्ये आदरणीय देवेंद्र फडणवीसचं नेतृत्व मान्य मुख्यमंत्री मान्य केलं आणि मी जळगाव शहरात पहिल्यांदा आमदार झालो। 2014 नंतर आम्ही जळगाव शहराचे जे भरीव कामे होते म्हणजे महापालिका कर्जमुक्त असेल, ब्रिजचे काम असतील, शिवाजीनगर असेल, आसोद असेल, पिंपराळा असेल, शिव कॉलनीतला ब्रिज असेल, याचे कामं पूर्ण मार्गी लागलेले। या नवीन MIDC असेल तिचा प्रश्न मार्गी लागलेला आहे, गाळ्यांचा प्रश्न मार्गी लागलेला आहे, बायपास सुरू झालेला आहे, समांतर रस्त्याचा प्रश्न मार्गी लागलेला आहे, भरीव कामं पूर्ण झालेले आहेत। मूलभूत सुविधामध्ये रस्ते वगैरेचे गटरीचे जे राहिलेले आहेत ते आम्ही येणाऱ्या काळामध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार। आज जळगाव शहर महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्ताने आज आम्ही सगळे प्रभाग क्रमांक 7 मधील उमेदवार आणि जळगाव शहराचे नागरिक म्हणून आमचा मतदानाचा हक्क आम्ही आज बजावला आहे। माझी सगळ्या जळगावकरांना आणि आपल्या सगळ्या प्रभाग क्रमांक 7 व इतर प्रभागातील सगळ्या नागरिकांना एक नम्रपणे विनंती आहे आणि आवाहन आहे की आपल्याला लवकरात लवकर आपला मतदानाचा अधिकार जो आहे तो बजवायचा आहे आणि एक शहराचा नागरिक म्हणून आपली जबाबदारी जी आहे ती आपल्याला पार पाडायची। भाजप आमदार सुभाष देशमुख यांनी सपत्नीक मतदानाचा हक्क बजावलाय। सोलापुरातील लिटल फ्लॉवर इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये सुभाष देशमुख यांनी मतदानाचा हक्क बजावलाय। पुण्यात मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मतदानाचा हक्क बजावलाय, त्यानंतर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे। 2014 मध्ये मोदीजी पंतप्रधान होईपर्यंत आरोप प्रत्यारोप यांचा प्रभाव पडायचा, पण आता तो पडत नाही। मोदीजी यांचं चिन्ह कमळ बदलून मोदीजी यांचा चेहरा ठेवा असं मला एका आजीने सांगितलं होतं असं ते म्हणाले। 115 जणांना आमच्याशिवाय कुठलाही पर्याय नाही। मुंबई पुण्यासह 6 महापालिकांमध्ये आमचा विजय आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। मध्ये खूप पवित्र आपला अधिकार आहे आणि तो बजावताना बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलं, जी घटना लिहिली, जे कॉन्स्टिट्यूशन लिहिलं, ज्यात राणीच्या पोटी
राजकुमार जन्माला येणार नाही, तर मतपेटीतून आणि नव्याने ईव्हीएम मधून राजकुमार राजा जन्माला येणार. ह्या राजा जन्माला घालण्याच्या प्रक्रियेत आपला सहभाग आहे, त्याचा खूप आनंद होतो. किंवा जो कोणी निवडून येणार त्याचं आपलं एक मत आहे, त्याचा खूप आनंद आहे. या सगळ्या प्रचारादरम्यान आरोप प्रत्यारोप टीका देखील काय कसा या सगळ्या टीकांकडे आरोपांकडे कसा 2014 साली माननीय मोदीजी देशाचे पंतप्रधान होईपर्यंत या सगळ्या प्रचाराचा आरोप प्रत्यारोपाचा पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह परिणाम व्हायचा. 14ला मोदीजी पंतप्रधान झाले, देवेंद्रजी महाराष्ट्र मुख्यमंत्री झाले आणि 5 वर्षामध्ये आता विकासावर आणि चेहऱ्यावर मोदीजी आहेत ना करामत असं सुरू झाल्यामुळे हे आरोप प्रत्यारोप हे बुडबुडे आहेत, त्याचा काही उपयोग होत नाही. मला परवा प्रचारामध्ये ग्रामीण भागामध्ये एक अतिशय आता ज्या आजीबाईंना भेटल्या आजीबाई भेटल्या, मग एक काम कराल का म्हटलं बोला. तर मोदीजींना सांगा की तुमचं चिन्ह कमळ बदलून मोदीजी का, आम्हाला ते सोपं पडेल. इतका मोदीजींचा करिश्मा असल्यामुळे तो बिहारमध्ये दिसला. प्रत्येक वेळेला नाचताही अंगण वाकडे तसं आताही होणार आहे की मतसर्वे वगैरे. पण ह्याला कळतच नाही की मोदीजींनी त्यांच्या एका अर्थाने आयुष्यभर सामाजिक राजकीय काम अतिशय प्रामाणिकपणे पारदर्शकतेने करून एक विश्वास लोकांमध्ये निर्माण केला. त्यामुळे आरोप प्रत्यारोप होत राहतो. आता प्रभाग 24 मध्ये आजच्या लढाई बिडकरांच्या मतदारसंघामध्ये 3 ते 4 ठिकाणी मशीन बंद पडल्यात. एक तासभर वाया गेलाय, तासभर वाढून मिळावा अशी मागणी त्यांनी आज केली. पण साधारणतः नियम आहे की 5:30 वाजता जे कोणी कॅम्पसमध्ये आत राहतील त्या सगळ्यांना टोकन मिळून रात्री 12-1 पर्यंत मतदान करून घेण्याची पद्धत आहे. त्यामुळे सगळं नीट होईल. गणेश बिडकर आणि त्यांचे अन्य 3 सहकारी प्रभाग 24 मध्ये अतिशय चांगल्या मार्गाने विजय होतील. प्रभाग 23 मध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीचे सगळे उमेदवार विजय होतील. दादा, किती जागांचा विश्वास व्यक्त करतायत यावेळी? हा? किती जागांचा विश्वास व्यक्त करतायत तुम्ही यावेळी? हा, 115 जागांना तर पर्याय नाही. 115 ते 125 मध्ये मात्र थोडी घासाघीस सुरू आहे. पण परवा प्रदेश अध्यक्ष रविजित चव्हाण येऊन त्यांनी 165 एकेका जागाचा आढावा घेतला आणि काही करेक्शन सुचवल्या. त्यातून 125 पण होते, पण 115 वर तुम्ही पैसा लावायला हरकत. दादा, गेल्या वेळच्या 2017 नंतर आता 8 वर्षांनी निवडणूक होते. आधीच्या निवडणुका आणि यावेळी जरा जास्त जोर लावावा लागला. पूर्ण राजकीय जीवनाची पातळी पूर्ण खालावली. आता माझ्यासारखा जो वयाच्या 20व्या वर्षी घर सोडून संघटना वाढीसाठी देशभर करणारा कार्यकर्ता हे सगळं बघून व्यथित होत असला तरी मी त्याला नाईलाज तो क्या इलाज अशा भूमिकेतून पाहतो. किंवा समाजामध्ये एकूणच वातावरण जे बिघडलंय त्याचा राजकीय क्षेत्रावरही परिणाम आहे, तो थोडा जास्तच परिणाम. त्यामुळे सगळ्यांनी सिरियसली विचार केला पाहिजे. वारंवार मी असं म्हणत असतो की ह्या राज्याचे प्रमुख 10 नेते आहेत, त्याने एकदा बसून सगळं बोलायचं काय, वागायचं काय. आपल्या घरातला मुलगा सुद्धा आरोपामध्ये सापडला, नामासारखं अग्निदेवी आपण करणार की नाही लक्षात आलं कोणाबद्दल. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी बसून सेट करणे बदला असं जो तुम्ही किस्सा सांगितला, नेमकं काय म्हणणं काय होतं, भावना काय होत्या? मोदींबद्दलचं प्रेम लोकांमध्ये इतकं आहे ते व्यक्त करण्यासाठी मी म्हटलं की लोक म्हणाले कमळ तरी शोधावं लागतं, मोदीजी आमच्या हृदयात होते. मग आम्हा अडाणी माणसाला आज गेल्यानंतर कमळ शोधण्यापेक्षा मोदी शोधणं सोपं. त्याचा अर्थ असा होतो की मोदीजींची पॉप्युलरिटी इतकी वाढली की आरोप प्रत्यारोपाने काही फरक पडतो. दादा, गेल्या 15 दिवसांमध्ये अजित पवार विरोधात असाच सामना पाहिला. निकालानंतर अजित पवारांना तुम्ही महानगरपालिकेमध्ये सोबत घेणार आहात? कसं आहे की आमची पार्टी कधी फुटली नाही, मुख्यमंत्री बदलण्याचा कधी विषय आला नाही. याचं कारण आमची पार्टी नेतृत्व मानते, लोकशाही आहे, मतं व्यक्त करणं. 40-42 वर्ष बरोबर काम केल्यामुळे मी वेगळ्या विषयांवर देवेंद्रजींशी भांडेन, माझं मत मांडेन. फायनली देवेंद्रजी म्हणतो ते फायनल. तसं आम्हाला 115 आणि रवीजी म्हणतात राज्याचे अध्यक्ष 125 जागा मिळाल्यानंतरही देवेंद्रजी म्हणाले की नाही आता सगळ्यांना सामावून घ्या, तर त्या प्रपोर्शन मध्ये आम्ही सामावून घेऊ. दादा म्हणतात की मला कुणाला सोबत घ्यायची गरज भासणार नाही. असं आहे की दादांसारखे जे राज्यातले काँग्रेसचे नेते आहेत
त्यांचे ओव्हर कॉन्फिडन्सने आणि अतिशय उर्मट उद्धट, ते अजितदादा म्हणत नाही, मी पहिला शब्द वापरला की इनऑल काँग्रेसवाले, ते काँग्रेसची वेगळी नावं त्याच्या निर्माण झाली. आमचं कधी बीजेपीची नावं नाही निर्माण झाली. अर्ज काँग्रेस, हे काँग्रेस, ते काँग्रेस, पवार काँग्रेस, अजित पवार काँग्रेस, या सगळ्यांचा ओव्हर कॉन्फिडन्स आणि बॉडी लँग्वेज उर्मट, त्याच्यातून तर ते बॅकफुटला गेले. आणि आमचा बुडबुडा ठरला 14 ते आता 26. आम्ही सातत्याने 3दा मोदीजी पंतप्रधान झाले काय, देवेंद्रजी मध्ये उद्धवजीने दगाफटका केला नाही तर सलग मुख्यमंत्री झाले सगळ्याचं कारण अतिशय नम्र मुंगी होऊन साखर. आजी, साधारणपणे आता आपण बघतो की तुम्ही या वयात सुद्धा मतदानाला आलात, पण तरुणाई जी आहे ती अजूनही मतदान करत नाही. यांना काय आवाहन कराल? हे नाही खाली घेऊ. नाही, मतदान सगळ्यांनी करावं. म्हणजे तुम्हाला आवडता तो मतदान निवडून आला तर त्याच्यामुळेच आपल्याला सगळं व्यवस्थित मिळू शकतो. म्हणजे त्याला प्रोत्साहन द्यायलाच पाहिजे. एवढ्या वर्षांपासून तुम्ही मतदान करताय, एक आदर्श लोकप्रतिनिधी किंवा एक आदर्श नगरसेवक कसा असायला पाहिजे असं वाटतं तुम्हाला? प्रत्येकाने आपापल्या भागातलं सगळ्यांची चौकशी करून घरोघरी जाऊन व्यवस्था सगळी केली पाहिजे. ज्यांची कोणाची अडचण वगैरे काही असेल, लाईटचं पाण्याचं वगैरे हे मुख्य प्रॉब्लेम असतात, ते सोडवलं पाहिजे. सध्या तुम्ही टीव्ही बघत असाल, बातम्या बघत असाल, अशी अपेक्षा आहे. सध्याच्या राजकारणाची परिस्थिती काय वाटते तुम्हाला? चालले व्यवस्थित, त्या त्याच्याप्रमाणे चालले. जसं मुख्यमंत्री येतात तसे राज्य चांगले चालवतात. पुण्यात केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावलाय. कोथरूडमधील पी जोग शाळेत त्यांनी मतदान केलंय. पत्नी आणि मुलीसह मतदान केंद्रात दाखल होत त्यांनी मतदान केलंय. मोदीजींच्या नेतृत्वाखालील मागील 5 वर्षात महानगरपालिकेसाठी जे काही काम झालंय त्या कामावर विश्वास ठेवून पुणेकर मतदान करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. मनसे नेते अविनाश अभ्यंकर यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावत मतदान केलंय. त्याचबरोबर मुंबईकरांनी मोठ्या प्रमाणात बाहेर पडून मतदानाचा अधिकार बजावण्याचं आवाहन सुद्धा त्यांनी केलंय. कल्याण ग्रामीणचे शिवसेना आमदार राजेश मोरे यांनी डोंबिवलीतील मोठागाव महापालिकेच्या शाळेत लोकमान्य टिळक प्राथमिक विद्यालय या मतदान केंद्रावर सहकुटुंब मतदान केलंय. आज आपल्या या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या होत असलेल्या या सार्वजनिक निवडणुका 2026 वंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आपला हा लोकशाहीमध्ये मोठा अधिकार आणि तोच अधिकाराचा वापर आज या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या होणाऱ्या सार्वजनिक निवडणुका आमचं संपूर्ण कुटुंब आज सकाळी पहाटे 7:30 वाजता आपली मराठी शाळा असेल, गावदेवी शाळा असेल, या शाळेमध्ये आज मतदान करायला आलेलो आहोत आणि मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आलेलो आहोत. कारण आपल्याला हा प्रचंड मोठा अधिकार दिलेला आहे आणि भारत देशात असलेली ही आपली प्रचंड मोठी लोकशाही आणि त्यामुळे मी खरं तर आनंदात आहे. कारण तुम्ही बघत असाल सकाळ पहाटेपासून नागरिकांनी उत्स्फूर्तपणे ह्या मतदानामध्ये भाग घेतलेला. लोकही आनंदात आहेत की लोकशाहीच्या पद्धतीने मतदान झालं पाहिजे आणि हा खरं तर 10 वर्षानंतर पहिल्यांदा मतदान होत आहे या महापालिकेत आणि त्यामुळे नागरिकांनी उत्स्फूर्तपणे भाग घेतलेला आहे. मी आव्हान पण करतो तरुणांना, युवकांना, ज्येष्ठांना की बाबा जसे यांनी भाग घेऊन आपल्या माध्यमातून चांगला उमेदवार निवडून देण्यात यावा. धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आमदार अनुप अग्रवाल यांनी सहकुटुंब आपला मतदानाचा हक्क बजावलाय. उद्या जाहीर होणाऱ्या निकालात भाजप 55+ जागांवर विजयी होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. धुळेकर जनता विकासाच्या बाजूने मतदान करेल असा देखील विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. प्रभाग क्रमांक 2 मध्ये जी घटना घडली अतिशय दुर्दैवी घटना होती. त्याची सत्यता कोणी जाणून घ्यायला पाहिजे का काय होती ती घटना, कोणत्या एखाद्या महिलेचं अशा प्रकारे अपमान करणं हे कितपत योग्य आहे. केलं तर केलं आणि सर्व ज्यांची या धुळे शहरात एकही सीट निवडून येणार नाहीये असे सर्वजण एकत्र आले आणि आकाव तांडव त्या ठिकाणी उभा केला. परंतु त्या प्रभागातील जनतेला माहीत आहे का कोणी काय केलं होतं, कोणत्या महिलेची त्या ठिकाणी त्या बदनामी करत होते आणि तुम्हाला कोणत्या अधिकाराने, कोणत्या तुम्ही परवानगीने एखाद्या महिलेची अशी बदनामी करू शकता. त्यातल्या त्यात मला तर हे कानावर आलं
म्हणजे ते आमचे उमेदवारच आहेत, ते सांगत होते का शिवसेनेचे काही लोकांनी आमच्या अंगावर हात टाकलं, त्या महिलेवर हात टाकलं, इथपर्यंत माझ्या कानावर बातमी आली. परंतु काल इलेक्शनचा आजचा शेवटचा दिवस होता. इलेक्शन खराब होऊ नये, कुठं वातावरण दूषित होऊ नये म्हणून मी काही बोललो नाही. परंतु विरोधकांनी त्यांच्या आपसातले झगडे, परंतु भारतीय जनता पार्टीला गाडून टाका, मारून टाका, ही तर त्यांची भाषा आहे. आज जनता दाखवेल कोण कोणाला गाडणार आहे. शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार बाळाराम पाटील यांनी सपत्नीक मतदानाचा हक्क बजावलाय. पनवेल तालुक्यातील नावडे गावातील मराठी शाळेत असलेल्या मतदान केंद्रावर त्यांनी शांततेत मतदान केलंय. लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी प्रत्येक नागरिकानं मतदान करणं हे अत्यंत आवश्यक असल्याचं यावेळी बाळाराम पाटील यांनी म्हटलंय. आज या ठिकाणी पनवेल महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 2 मध्ये मतदानाचा हक्क बजावून मी बाहेर पडतोय. गेले अनेक दिवसांचा प्रचाराचा आणि साऱ्याच निवडणूक यंत्रणेचा आज प्रत्यक्षात मतदानाचा उत्सव साजरा होतोय. मी नागरिकांना विनंती करेन की लोकशाहीचा हा उत्सव आपण लोकशाही बळकट करण्यासाठी साजरा करूया आणि योग्य ते लोकप्रतिनिधी निवडून देऊया. माजी मुख्यमंत्री तसंच राज्यसभा खासदार अशोक चव्हाण यांनी बैतुल उलूम उर्दू प्राथमिक आणि माध्यमिक शाळा येथल्या मतदान केंद्रावर मतदान केलंय. लोकशाही मजबूत करण्यासाठी नागरिकांनी मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावावा. जनता विकासाच्या मागे आहे, जो विकास करू शकतोय त्याच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहा, असं त्यांनी सांगितलंय. लोकशाही मजबूत करण्याकरता प्रत्येक नागरिकांनी जाऊन मतदान करावं. महानगरपालिकेची महत्वाची निवडणूक आहे आणि मतदानाचा हक्क प्रत्येकाला ज्याला मतदान नियमाप्रमाणे त्यांनी जाऊन मतदानाचा हक्क बजावावा. त्या प्रकारची मी आव्हान आणि विनंती ऑटो निघा पहिले. नंतर करा. विकासाच्या मागे आहे, विकास करू इच्छिते, विकासासाठी लोकांची इच्छा आहे. हे सर्व नागरिक त्यांना कल्पना आहे की विकास नांदेडचा कोण करू शकतो याची कल्पना नांदेडच्या मतदारांना आहे. मग ते मी त्यांना आवाहन करेन की आपला मतदानाचा हक्क बजवावा आणि नांदेडमध्ये लोकशाही मार्गाने या महानगरपालिकेने लोकनियुक्त अशा प्रकारची प्रशासक आणि त्या ठिकाणी महापौर निवडून यावा, अशा प्रकारची अपेक्षा आणि आव्हान मी आमच्या नागरिकांना करतो. काय चित्र असेल एवढंच आव्हान करतो की मतदान करा आणि जो विकास करू शकतो त्याच्या मागे भक्कमपणे उभा. महापालिकेचं मतदान सुरू आहे, किती ठिकाणी भाजप यावेळेला आज काही निर्बंध आहेत, इलेक्शनची आचारसंहिता आहे, एकूण ठिकाणी मतदान सुरळीतपणे चालू आहे. आणि सर्वांनाच विनंती करेल आपण जाऊन आपला बजवावा आणि लोकांना म्हणजे आपलं आवडतात जे विकास करीत असतात आणि लोकशाही अधिक मजबूत करावी. एका प्रभागाच्या मतदारांच्या दुसऱ्या भागामध्ये नाव आले, काही प्रमाणात तक्रारी यायला सुरू झालेला आहे. मी निवडणूक आयोगाला विनंती करेन लोकांची गैरसोय होऊ नये, अशाच पद्धतीने लोकांचे मतदान केंद्र असावं, याद्यामध्ये काही तक्रारी पाहावं, कारण की या गोष्टी दरवेळेस काही ना काही प्रमाणात घडत असतात. आगामी येणाऱ्या जिल्हा निवडणुकीमध्ये सुद्धा असं काही घडू नये याकरता निवडणूक आता ते किती तक्रारी किती स्वरूपाच्या त्या चर्चेत किती आहे ते तपासल्याशिवाय कॉमेंट करणं उचित राहणार नाही. पण कमी जास्त प्रमाणात तक्रारी माहिती येऊ लागलेल्या आहेत. मला वाटतं की दखल संबंधित रिटर्निंग ऑफिसरने किंवा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी घेतली पाहिजे. महापौर कोणाचा साहेब? विकासात्मक कामं करणारे ज्याचा अनुभव आहे, विकास शिकवू शकतात तशाच पक्षाचा महापौर येईल. विष्णुनगर येथे दुर्घटना घडली आणि त्यानंतर त्या ठिकाणच्या नागरिकांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याची भूमिका घेतलेली आहे. प्रशासनाकडून काही तशी हे करण्यात आले का? सर, मला एवढं सांगायचं कालची जी काही दुर्घटना घडलेली आहे त्याच्यामुळे आपण मतदानावर बहिष्कार करणं उचित नाहीये. आपण लोकशाही मार्गाने आपल्याला निवडणूक
घडवून त्या ठिकाणी मतदान करून त्यांना पटवून घेऊन आणला पाहिजे. कालच्या घटनेची संपूर्ण चौकशी केली जाईल. आयुक्तांनी मान्य केलेलं आहे आणि त्यामुळे चौकशी क्रमाची निष्पन्न होईल त्याप्रमाणे कारवाई करण्यात येईल. नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांनी महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 साठी रायन इंटरनॅशनल स्कूल नेरूळ या मतदान केंद्रावर सपत्नीक जाऊन मतदानाचा हक्क बजावलाय. सकाळपासून आयुक्त स्वतः विविध मतदान केंद्रांना भेटी देऊन मतदान प्रक्रियेचा आढावा घेत आहेत. ही वेगळी निवडणूक आहे आणि 4 प्रभाग पद्धत आहे, त्यामुळे कोणतीही अडचण होऊ नये म्हणून प्रशासनानं योग्य ती दखल घेतली आहे असं त्यांनी सांगितलंय. आज निश्चितच आपल्याला सर्वांसाठी महत्त्वाचा दिवस आहे आणि नवी मुंबईकरांसाठी तर फारच महत्त्वाचा आहे, कारण आपण 2015 नंतर आता ही आपली निवडणूक होत आहे. मी स्वतः आज मतदान केलं. माझं रायन इंटरनॅशनल स्कूलच्या इथे 21 नंबरच्या बूथवर आमचं वोटिंग होतं. मी सपत्नीक आम्ही वोटिंग केलं आणि मी आज सकाळपासून दिवाळे, बेलापूर या विशेषतः जी गावठाण भाग आहेत आणि तिथे मतदान केंद्राची संख्या पण जास्त आहे, तिथे आता माझी व्हिजिट झाल्यात. मतदान एक सुरळीत सुरू आहे. ज्यावेळेस कधी असं वाटतो की कारण 4 उमेदवार असे 4 बहुसदस्यीय पद्धतीची प्रथमच निवडणूक होत असताना मतदारांमध्ये ज्यावेळेस बाकीच्या विधानसभाच्या तुलनेचा जो आहे त्याच्यापेक्षा ही वेगळी मतदान प्रक्रिया असल्यामुळे तिथे चांगल्या पद्धतीने आम्ही IEC पण केलेली आहे, स्वीप पण ॲक्टिव्हिटी चांगल्या झाल्यात. निश्चित खात्री आहे की सगळे जास्तीत जास्त मतदारांना मी आवाहन करतो की आपण बाहेर यावं आणि या निवडणुकीमध्ये सहभाग करून आपला मतदानाचा हक्क बजवावा. धन्यवाद. या बातमीसोबतच या बुलेटिनमध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.